आधीमध्ये येऊ नको. वंदुया कुणाला दे गौरीच्या गणाला, वंदुया कुणाला दे गौरीच्या गणाला, सर्व देवांमध्ये मान पहिला गणरायाला, वंदुया कुणाला दे गौरीच्या गणाला. पार्वतीचा बाळ पार्वतीनं बनवला होता काढून मळे, दरवाजाला ठेवून रागाया करत होती आंघोळ, शंकराला शिर उडवलं काढून तुरसुळ, हातीच लावलं शिर त्याला साजिवंत केला, सर्व देवाने मान पहिला गणालाच दिला, वंदुया कुणाला दे गौरीच्या गणाला, वाशा उघड खानाचा वरदास्त माझ्या शिरावर, थाप मारणी माझ्या डोलावर.
देवाच्या पुढ्याला पाठोपाठ झाले प्रकार काय घडला पाठोपाठ्याला देव लागलाय पुती पुरण वेगा आता वाचायला एवढ्या माळा पदावरून पोचायला आणि माळापणा काय विचार मनाचा करायला देवाकडे सीधा जाऊन पोचला दरवाजाच्या तोंडाला हात बघितलं तर तेव्हा असला देवा नाव लिहून द्या देवा कशी मनाचा विचार करायला देवाला कसा बोलवायचा दिवसाला म्हणून मात्र त्या जाग्याला हाताने मारले जरा देवाला वास्याच्या पोटीला काहीतरी देवाचे देवाचं शाप दिला आपल्याला शाप आपल्याला दिल म्हणून देव करशे देव वेगा ताकद उभा तिथं राहिला होता त्या जाग्याला दरवाजाच्या या तोंडाला बाजूला
लक्षात राहत नाही. वाचत्याल्या पोतीला काय तर घडा मोडा वीरदेव शाप दिला आपल्याला मात्री देवा गेला म्हणून देवबरी का करशील हुबा तिथं आता राहायला आणि देव लागलाय आता वाचायला देवा त्या दरवाजाच्या विटाला तोंडाला गच्चू घ्यायचा देव माझा हुबारला वेळ तर लागली सवराचा दिवस उगवायला दिवस आला मात्री देवा गेला दिवस लागला मी का आता उगवायला आणि उगवलेल्या दिवसाची किरण त्या देवा करी शिदान द्यायला गेला देवा माझ्या देवाचा सूर्याचं पहिलं किरण भगवंताच्या पोतीवर पडायचं देवा गेला त्या दिवसाला देव कणशीत निघून गेला तरी त्या भोळ्या देव शंकराच्या जवळल्या बाजूला मात्र द्यायला गेला त्या दिवसाला सूर्य उगवला आणि सूर्याचं पडणारे किरण त्या भगवंतानं पाठीवर तटवून केला गेला पाठीवर देवा करिशिदाच्या किरणेवरी का आता पडायला आणि त्याचा सावून लागला होता त्या पोतीवरती मी करायला पाठीवर पडलं
होती ब्रिका आता धरायला निघाल्यानंतर भोळादेव शंकर लागला होता बोलायला. दारात माझ्या झाड नाही का झुड नाही, ढगात सुद्धा बळ नाही, हवानात सुद्धा ढगाल नाही, पण सावड कशाचा पडला माझ्या पोटीला गेला. म्हणून कंटावरती मनगुड ब्रिका देवान ब्रिका आता काढायला पण लागता होता कोण समोर आता दिसायला. दरवाजाच्या तोंडाला देवाची नादार गेली, तर बिरदा नागराने भंडाऱ्याला पिवळा तो बावळा बिरदाचा देवा कराशी लागला दिसायला. लागला होता ब्रिका आता दिसायला पण देवा करशीला बघून घेऊन लागला होता काय बोलायला. एवढं म्हणल्यानंतर देवाकडे बघितलं तेव्हा भोळा शंकर काय म्हणतो मात्र जला बाबा वरले ब्रिकावर मेंदरात सभेला. काल माले वखंडाला काय कमी पडला तुला, म्हणून आला सवय विंदारा सबला, काय कोण करशिला तुला सांग म्हणल्या बरोबर काय म्हणतो कोणी दिले कोणी दिले त्याच नाव लिहून दाजी नाव टाक. तेवढंच पान फाडून दे. लागला होता ब्रिका आता बोलायला काय सांगायचं देवा आता तुम्हाला. तिथं पडदा हाय आणि इकडे पडदा नाही, याचं कारण काय हो? कारण काय म्हणजे आता लग्न झालं, आज पूजा आहे, पूजा उद्या आणि तुळशीचे लग्न झालं म्हणलं की आपल्या मराठी चालू सीझन चालू झाला आणि आपल्या देवाचं लग्न आपली धनगरांची कार्य चालू झाली लग्नाची. हा आहे का? आणि लग्न वयाला मुलगा आला
घराघरात चर्चा असते. चालू वर्षी तर मुलग्याचं वाजवलं पाहिजे, म्हणजे लग्न केलं पाहिजे, म्हणजे वाजवलं पाहिजे. हा आई बापाचा विषय घरा तो. होय. ज्या मुलग्याच्या कानावर पडतो त्याने मुलगा हरकून पाणी आणि फुले शंकरवाणी झालता अक्षय आमचा. चालू वर्षी तर बसल्यावर आहे का म्हणून. पण बघायला गेलं तर हल्लीच्या जमान्यात मुलीच गावाला झाल्या. कारण मागल्या काही वर्षात वंशाचा दिवा म्हणून पहिल्यांदा चेकिंग करायचं. वंशाचा दिवा म्हणून मुलगा असला तर ठेवायचा, मुलगी असली तर करून टाकायचे, कट करून टाकायचं. सिरीज चालू होती. म्हणून काय म्हणलं, आता पुढे बघायला लांब जायची पाळी आली. लांब 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 देश, लांबल्या जिल्ह्यात, जिल्ह्यात म्हणजे राज्यात म्हणा, राज्याच्या बाहेर मुली आणल्यात आता. कर्नाटकात जागा लागतात आहे का नाही. मुलगी असली तर कट करायची. पण घालणं कुठं जर कार्यक्रम असला तर त्या ठिकाणी 10 मुलं असली तर 5 मुली नाही तर 6 मुली बघायला लागतात. आता त्या 6 जणांना 6 मुली दिल्या. हो वरल्या 4 जणांनी रामदेव बाबा पण नाही. रामदेवानी करा असल्या तर करत आहे का नाही. माशाच खरंच नव्हतं म्हणून एक मुलगा काय म्हणतो माहिती आहे, अहो लग्नाला मी तयार आहे, हुंडा नको मला, जे काय द्यायचं पोरीला द्या, काहीच नको मला, पण तिला फिरवायला हिरो होंडा द्या, होंडा द्या, होंडा द्या, हिरो होंडा द्या, होंडा द्या, होंडा द्या. तुमच्या अंगठी नको आणि शेणी नको, अजिबात नको. पण 30 तोल्याचा हार तेवढा तुमच्या मुलगीला घाला. काय नको कर तेवढा 30 तोल्याचा हार घाला. तेवढा थांबत नाही बरं का. आणि काय म्हणतो माहिती आहे, पायात पंजर हातामध्ये तिच्या 9 तोल्याच्या, तिला बांगड्या द्या, बांगड्या द्या, बांगड्या द्या, तिला बांगड्या द्या, बांगड्या द्या, बांगड्या द्या. फक्त आणि तुमचा आशीर्वाद काय नको मला. बरोबर आहे का नाही. तेवढा थांबत नाही बरं का. तुम्ही तर मोठं मोठं पावर जवळ येतील घरी माझ्या, असं पाहून घर माझं तुम्हा वाटेल लाजराच्या. जिकडे बघल तिकडे बंगला आहे. आता साधं घर इथं कुठंच दिसत नाही. पण साध्या घराचा मुलगा सांगायला लागला आहे का नाही. तुमचं मोठमोठं पाहुणं जेव्हा माझ्या घरी येणार त्यावेळी तुम्हाला लाज वाटणार, तुमची जाबड जाणार आहे का नाही. म्हणून मामा तुमच्या प्रतिष्ठेसाठी झकास राया, एक बंगला द्या, बंगला द्या, बंगला द्या, एक बंगला द्या, बंगला द्या, बंगला द्या. आता एवढं सगळं मोठं बोलायला लागलं म्हणल्यानंतर ह्यो तर काय कमी आहे का. तो मोकळा असणार का नसणार. त्या पाहुण्याने वैद्य बसलेल्या. पाहुणं म्हणलं तुझ्या प्याला ह्याच्या नादात आल्या नको आपण, काय उपयोग नाही, आपण इथं गेलेलं बरं. लगेच उठून उभा राहिला. काय म्हणतो माहिती आहे, अरे दारुड्या मला म्हणू नको, सांगतो पाहुण्या तुला काय कमी मला, 12 एकराचा डाग गेलाय दारूला, 12 एकराचा डाग गेलाय दारूला.
दारू पिणाऱ्याच्या घरी जेवणासाठी दंगल. ही सत्यवळ परिस्थिती आहे बरं का. दारू विकणाऱ्याने मोठ आणि दारू पिणाऱ्याच्या घरी रोज भांडण. आज चटणी नाही तर उद्या परवा दिवशी त्यासाठी वांद चालू आहे का ना. या दारूच्या पायात विकली बैल जोडीला. 12 एकराचा डाग गेलाय दारूला. 12 एकराचा डाग गेलाय दारूला. देव कशाला बोलतो या तेव्हा मान्य खंडाला देव पण म्हणा मला त्या चोला. पायातून माझ्या पडना निवड कोण मला दाबेना. पाणी कोण मला घालीना. फुलं कोण वाईना. तेव्हा आडवं देखील कोण माझ्या जाईना. अरे बकरी कादुडा देवा लागल्या तर म्हणायला. हे देवा निवद बोण्याचा बिल निवद बोण्याचा आणि बिल पुन्हा पाण्याचा केला गेला. किती दिवस बसायचा देवा सांग मला म्हणून लागलाय ब्रिका. आता भोळे देव शंकराला बोलायला. देवा बरीच दिवस राहिलो पालूर मताना. हे देवा सांगतो ऐक तुला बिना मरणाचा शेवट पाहिजे म्हणून मी आलो या वरविंदर सभेला. म्हणल्यानंतर भोळा देव शंकर लागलाय ब्रिका बोलायला. मुंगी मात्रेला आणि प्राण्याला मात्र त्या जाग्याला. याड तुला स्वर्गवासी झाली
तुझ्या रावळाला जागा दे मला मात्री त्याचा याला म्हणून मी गाता लागलाय तो सांगायला पण देव लागला होता मनामध्ये काय बोलायला लागलं एक रशीदा मुंगी मात्राला पकू पक्षाला मुकदना वाराला आणि मानवाला घेला गेला मी दिले आणि बिनमरणाचा शिवक तुला कुठला आणून देऊ सांग मला मात्र त्या जाग्याला देवा दिला स्तराचा जाईन कालमान्या वखंडाला हे देवा नाही दिला स्तरवर वेंद्र सभेला मात्र त्या जाग्याला त्यानंतर त्या जाग्याला देवा मी राहणार म्हणून लागला म्हणायला मात्र त्या जाग्याला त्याचा युगाला तेव्हा बिनवर्णाचा शेवट दिला तर मान्य खानाला जाणार हात धरला देवा नाही देवा एकना केला झाल्यानंतर भोळा देवा शंकर लागला होता समजून काय घालायला विलास झाला विठ्ठला देवाचा एक रशीदा पोती काढतो पोतीला बघतो जर आला सर्जन्माला तर सांगतो तुला त्याला सांगतो तुला म्हणून लागला नाही का आता भोळा देवा शंकर त्याला सांगायला समजून लागला होता नाही काय घालायला पाय पडली त्या कुणाचा ते पाय पडली वर्षाचा पोती घालला होता नवीन घ्यायची पाळी वाचायला
माईक बंद झाला नाही दिली गरीबा बघा काय घडलं मात्र त्याचा याला नाही तसं काय नाही हॅलो हां आणि प्रकारे काय घडला मात्र त्याचा याला भोळे देव शंकराने काय लागला होता त्याला आता सांगायला त्या भोल्या देवाला लागला म्हणायला देवाला शिवरासाच पोथी पुराण काढलं आणि देवा पोथी लागला वाचायला वाचायला पहिलं पान त्यानं उघडायला आणि श्री गणेशाब्रिका दिसायला दुसऱ्या पानाला तिसऱ्या पान पलटलं चौथं पान पलटलं पाचवा पान पलटलं आणि काय दिसलं त्या देवाला लागलं होतं ब्रिका आता दिसायला बिनमरणाचा शिव मात्र त्या जाग्याला मरणाच्या शेवकाचं नाव गावलं देवानं वर बघितलं आणि काय म्हणतो मात्री त्या जाग्याला लागला होता ब्रिका आता बोलायला विचारणाचा केला आणि देव काय म्हणतोय मात्री त्या जाग्याला होता त्या जाग्याला बोलायला सातवाशी युगातला ह्यो महादेव करशी वर कशासाठी गेलता अहो शेवट मागा गेलता मालिंगरायासारखा शेवट भेटावा आहे का नाही आणि जीवनाचं कल्याण व्हावं आहे का नाही सार्थक व्हावं म्हणून महालिंगरायाला भेटण्यासाठी गेलता आणि महालिंगराया शेवट त्याला गावला आणि त्याच्या किरीला कोणला बरोबर आहे जगाच्या पाठीवर दीपावलीच्या पाडव्याला अमुष्याच्या रात्री त्याला मुंडास होते वर्षाच्या नेम्याला आताचा महालिंगराया असता तर आता असं बोलत बसला आता तुम्ही काय अर्धा इतिहास काय अर्धा आहे ते अर्धा आमचं चाललंय आहे का ना पण पूर्वीची पद्धत वेगळी आणि हल्लीची पद्धत वेगळी बरोबर आहे मगाशी आपण लग्नाचं कवन गायलं आहे का ना आणि लग्न झालं म्हणलं की कोणतं कार्य पहिलं अहो कोण जातंय देवाला कोण जातंय गावाला बरेच काम असते आहे का ना गावाला कशाला अहो पाठपरातनीला आता जाणार आमचा नवरदेव पाठपरातनीला दाबा आहे का ना पण पाठपरातनी ही पूर्वीच्या माणसाला हल्लीच्या काळात काय जरा माहिती नाही देवाचा प्रमाण कमी जो आहे का ना कारण फॅशनेबल युग आहे सुरक्षित युग आहे त्या युगात कमीच माहिती हो आहे का ना काय म्हणलं मग असाच योग नवरदेव आपल्या अक्षय सारखा लग्नाच्या आधी आई जवळ बसला आणि आईला म्हणला आई कुठे गेली वाटत चहा करले लग्न झालं म्हणलं की पाठपरातनीला जात्या म्हणजे काय आणि पाठपरातनी म्हणजे नेमकं काय असतंय ग आता भोळी बाबडी आई आपली सांगायला लागली बा त्यात काय अवघड बोली नाही आई आहे का ना तांब्या पाहिजे आणि इथे जातात चहा तेवढा त्यांना दे लय बोलायला पहिला त्यांना दे आम्हाला राहू दे काय म्हणलं माईला सांगायला सुरुवात केली बा त्यात काय अवघड आहे दारा जाऊन गाडी उभा राहील होय पाण्याचा तांब्या येईल बरोबर आहे साहित्य तुझा हात घेतील बसायला पावल्याला बसका टाकेल त्या बसकारावरती बसायचं आणि बसताना मोकळं बसायचं नाही कोणा संग तर बोलत बसायचं आपल्या जवळ कोण असतं त्याच्या संग बोलत बसायचं आता काय बोलायचं विचारायचं पाऊस पाणी झालं का नाही पीक पाणी झालं का नाही लग्न झाले का नाही मुलं बाळ झालं का नाही सगळं विचारायचं बरोबर आहे सांगितलं मोजक्या 4 गोष्टी भाजर आलं ध्यानात ठेवल्या आणि योगायोगानं त्याचं लग्न झालं आणि नवरदेव पाठपरातनीला रामा सासरवाडीला गेला बरोबर घरात जाऊन गाडी उभारली पाण्याचा तांब्या आला आज जाऊन ताटावर बसकारावरती बसका टाकला त्यावर बसला अजून 10 मिनिटात याच नाही जरा ऐकूया आणि
समजिबरी का आता काढायला एक रशिदा बिन मरणाचा शेवकाला या जन्माला नाव तुला शौकाचं सांगतो पण किरीला तोडवायचा आणि भाकला गुतवायचा त्या जागेला कसा गुतवून घ्यायचा ये तुझं तू बघायचं म्हणून लागला बेगा देवा करीशीदाला आता सांगायला याला लागला या बघायला
लोखंडाला नाम शिरड्यानं गाव होल जाते कणवाचा बाळ सोमरायाचा पुत्र माते त्याचा गेला आता बोलायला तो गेला पाहिजे त्याच्या जवळच्या बाजूला त्याला कसा गेलाय तर त्या जाग्याला सिद्धार्थ शिंदली गाणी मानवी तुम्हाला पार म्हणत्या त्याला काळ्या मंडळ रानाला बीजगुंतीच्या तटीला आणि शिवलगीच्या महालाला त्या जाग्याला राखण्याला लागला ब्रिका आता मेंढ्या म्हणून लागला ब्रिका आता सांगायला मेंढ्या लागला राखायला खान कोण सांगितली आनंद झाला करशी दादा देवाचं दर्शन घेतलं त्या जाग्याला